दोन्ही संघांमध्ये मैदानी संघ आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूने बच्चू भंडारी तर दुसऱ्या बाजूने तर 2 मिनिटं थांबायचं आहे. 2 मिनिटातच आपल्याला जनगणनेचे होईल. कृपया कोणीही मैदानाच्या मध्ये जाऊ नये आणि मैदान सोडूनही जाऊ नये. मैदानाबाहेर म्हटलं जातं ना, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है. इसकी नदी नदी में हमारे लिए गंगा है, उसका कंकड़ कंकड़ हमारे लिए शंकर है. हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे इस भारत के लिए, और मरने के बाद भी गंगा जल में बहती हुई हमारी अस्थियों को कोई कान लगा के सुन ले तो उसमें से एक ही आवाज आएगी, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की. चला मी प्रेक्षकांना विनंती करेन, तुम्ही खूपच सीमेरेषेजवळ बसलेत, प्लीज चला जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हाय व्होल्टेज फायनली सामना, जोरदार टाळ्या. थोडी सलामीची फलंदाज मैदानात, एका बाजूने तन्मय केनी, दुसऱ्या बाजूने जन्मी शंभीरे. पूर्णपणे आणि मी आयोजकाच्या तर्फे दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा देताना आणि सामन्याला सुरुवात हॅलो हॅलो हॅलो. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू. आता मात्र चेंडू ओढला जाते, दरम्यान चेंडू घेतली जाते. अशा प्रकारे नवीचा फलंदाज जोडी सामोरे जाणार. आता मात्र यावेळी मात्र थोडासा सन्मान दिला जातो. चेंडू जातो कार्पेटच्या साडे, एक धाव घेतली जाते. थोडा थोडा थांबवला त्याला फलंदाज खेळाडू आणि 2 धाव. यावेळी मात्र थोडासा कव्हरच्या दिशेने फटका खेळला जातो. 1 धाव. बघूया दुसरी धाव होतं काय. 2 धाव इथं मात्र सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. पाहिली गेली तर 5 धाव धावपट्टीवर लागल्या जातात. ओडिया सामन्याजवळ 4 चेंडू. येणारा पुढचा चेंडू यावेळी पुण्याचा थोडासा सरळ दिशेने काय होते नक्कीच रोखलं शोधाला डायरेक्ट हिट होत आहे. परंतु 1 धावेवर समाधान. माफ करा, कुठली धाव घेतली गेली नाही. फलंदाज आईमावडी संघाच्या यावेळी पुढचा चेंडू होता आणि बघूया षटक क्रमांक पहिलं पूर्ण होता. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर लागल्या जातात. बिनबाद 6. हॅलो हॅलो. तर अशा प्रकारे यावेळी तिकीट केला जातो. चेंडूचा सीमा षटकार कमोन बॅक
ग्रुपचं नाव कळवायचं मला. यावेळी मात्र ब्लॉकच चेंडू होता आणि 25 धावा. तर आपण पाहिलं गेलं तर डीजे जर पाहिलं गेलं श्री साई गणेश म्युझिकल डीजे आपल्याला पाहायला मिळतोय प्रभू परिवारांकडून. तसंच एका बाजूने बँजो जर पाहायला गेला तर दिलवडी माता म्युझिकल ग्रुप, धन्यवाद, तुमचा सुद्धा आभार मानतो. तुम्ही सुद्धा चांगलं सहकार्य आम्हाला केलेलं आहे या सामन्यामध्ये. यावेळी ब्लॉक चेंडू होता, चेंडू जातो सरळ दिशेने. बघूया एक धाव घेतली जाते, दुसरा धाव होतोय काय नक्कीच नो. आणि थोडासा पॅकअप चांगला मिळतो इथे. अशा 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावत आपण 26 3 बाद. शेवटचे षटक आणि शेवटचे षटक म्हटलं की हाणामारीचं षटक म्हणून ओळखलं जात आहे. बघूया या शेवटच्या षटकामध्ये किती धावा जोडतात, किती धावांचं लक्ष सामोरं ठेवलं जाईल. तर नक्की शेवटचे षटक असताना आता मात्र हाणामारीचं षटक हे ओळखलं जाईल. अजूनही सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये. एका बाजूने जन्मेश आतापर्यंत 2 षटकार खेचलेत, त्यांच्या फळीतून शेवटचे षटक गोलंदाजी मार्कवर भुवनेश. यावेळी मात्र बघूया डायरेक्ट हिट असता तर नक्कीच गडी बाद झाला असता, परंतु तसं काही घडलं नाही. पंचांकडून सोयर चेंडू मध्ये इशारा तो 128. तर नक्कीच जर डायरेक्ट हिट असता तर कुठेतरी विकेटचं पतंग असतं, तन्मय यांना परतावा लागला असता, परंतु तसं काही घडलं नाही. अंत बला तो सब बला. तर 2 धावा इथे एक्स्ट्रा मिळतात, 1 चेंडू एक्स्ट्रा मिळतो. बघूया भुवनेश पहिल्या चेंडूसाठी पुन्हा एकदा. यावेळी शॉर्ट पिच चेंडू होता. हो 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 इथे मात्र तन्मय जर स्तंभला चेंडू आलं आदळलं असतं तर मात्र इथे विकेट गेला असता. आई म्हणून संघाचा शेवटच्या षटकामध्ये यावेळी मात्र फटका चुकतोय. बघूया एक्स्ट्रा 1 धाव घेतली जाते पुन्हा एकदा. सॉरी थँक्यू, सॉरी नका म्हणू, तुम्ही खूप मनोरंजन. यावेळी देखील आता मात्र पूर्णपणे ऑन फायर. काय सामना चालू आहे ते. यावेळी पुण्याचा विकेट आणि चेंडू जातो. थँक्यू. तर मी विनंती करतो बँजोला तुम्ही एकदा संधी घ्या, एकदा डीजेला द्या, 2 एकाच वेळी वाजू नका. तर गेमने सुंदर अशी फटकेबाजी करतोय मैदानामध्ये. 1 धाव घेतली जाते, दुसरी धाव होते का नक्कीच रोखलं 1 धाव्यांवर. आता मात्र शेवटचा चेंडू. जन्मेश काय करतोय, षटकार पाहायला मिळणार का की चौकार की विकेट, पाहूया येणारा शेवटचा. यस चेंडू जातीच करले क्रिझम. बघूया थोडासा टप्पा खाताना निमेश फलंदाजी मार्कवर 2 धाव. विकेट 2 धावा लागल्या जातात. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं कारण अंधाराची वेळ आहे. तर पुढे एकदा मी डीजेला देतो थोडीशी संधी, कारण धावसंख्येचा जर विचार केला गेला तर 42 धावा धावफलकावर लागल्या जातात. तर 43 धावांचं आव्हान सामोरं ठेवलं गेलं आहे पश्चिम भंडारवाडी संघाकडे. फायनलचा सामना कैसी है तेरी जो तू पलकों को झुकाए, रब जो पोशीदा है उसको निहारे.
तर नक्कीच 43 धाव्यांचं लक्ष सामोरं ठेवलं आणि नक्कीच जे गाणं वाजलं होतं डीजेवर काय सुंदर मनोरंजन केलं कार्टून्सने. थँक्यू दोन्ही कार्टून्सला मी देतोय. खरोखर सुंदर मनोरंजन केलं. प्रेक्षकांचं पूर्णपणे लक्ष तुमच्यावर होतं. काय नृत्य तुम्ही सादर केला. थँक्यू. तर चला घाई करायचंय. सुरवी सुजित मोरेकडून पारितोषिक आलेलं आहे. जर पश्चिम भंडारा संघ विजय झाला तर सुरवी सुजित मोरेकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू. तर सुरुवात करायच्या सामन्याला लवकरच अंधार सूर्यास्ताची वेळ आपण पाहू इच्छितो. इथे मैदानात सर्व क्रिकेट प्रेक्षक मोठ्या संख्येने मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतात. मी पुन्हा एकदा या आयोजकातर्फे सर्व जमलेल्या क्रिकेट रसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर माझ्यासमोर उभे आहेत मान्य श्री चेतन. सामन्याला सुरुवात आणि पहिला चेंडू पहिला गडी बाद होताना कुमार तर आपल्याला पाहायला मिळतंय वेगवान गोलंदाज ट्रॉम्बे एक्सप्रेस दिगंबर तांबोरे. एवढ्या कमी वयात हा जर पाहिलं गेलं तर दिगंबर तांबोरे ट्रॉम्बे बीआरसी मध्ये एक वर्कर्स म्हणून कार्यरत. धन्यवाद. तुझ्या इतकं कमी वयात तू चांगल्या गव्हर्नमेंट नोकरीला आहेत. पाहायला मिळतो ट्रॉम्बे एक्सप्रेस पहिला चेंडू आणि परंतु दात पिटाडताना क्षमता जर पाहिली पश्चिम भंडारा संघाकडे सुद्धा चांगले फलंदाज आहेत. सामना कोणी जिंकू शकतो. अजूनही 2च चेंडू होतात. 4 षटकाचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आता मात्र कार्पेटच्या सहाय्याने चेंडू वळला जातोय. जयेश दवणे. पण एकदा मी विनंती करतोय माननीय श्री सुशांत दादा काटर, जर तुम्ही कुठे असतील यावेळी लोक चेंडू कार्पेटच्या सहाय्याने दुसरा गडी बाद होताना कमान डीजे. आतापर्यंत 4 चेंडू होतात आणि धावसंख्या मात्र 1. दुसरा गडी सोडू नका. अजूनही 3 षटक तुमच्या जवळ शिल्लक. आता मात्र गडी बाद होताना यावेळी ब्लॉकर चेंडू. पहिल्या चेंडूवर मात्र ब्लॉकर ब्रह्मास्त्र मात्र त्याने हाताळलाय आणि ब्लॉकर पुन्हा एकदा ब्लॉकर चेंडू होता. काय गोल. तर मी पुन्हा एकदा सर्व क्रिकेट प्रेक्षकांची सलग 3 ब्लॉक चेंडू ते पाहायला मिळतात. जाऊन असो दिगंबर तांबरे असो देवेंद्र विद्या असो काय कमाली. अरे 4 लगातार ब्लॉक चेंडू. खरंच ही खायची गोष्ट नाही आहे. सलग 4 चेंडू ब्लॉक हाताळणे. येण्यासाठी 4 ब्लॉक चेंडूवर विराज दवणे त्यांचे छोटे बंधू 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. भले पारितोषिक छोटू आहे परंतु बंधू बद्दल मोठ्या भावाबद्दल जे प्रेम व्यक्त केलं विराज दवणे. थँक्यू विराज. यावेळी मात्र थोडासा स्टेप आउट करून खेळला. थोडासा प्रबल दिगंबर. 1 धाव. आता मात्र शेवटचा चेंडू असणार. धावसंख्येचा जर विचार केला गेला तर मात्र 3 धावा धावफलकावर लागल्या जातात. पुन्हा एकदा ब्लॉक चेंडू आणि षटक क्रमांक 2 पूर्ण होताना ब्लॉक चेंडूने 6 चेंडू मध्ये 5 ब्लॉक. खरोखरच ताळे झाला पाहिजे येण्यासाठी. आणि षटक क्रमांक 2 माधुरी दीक्षित काय डान्स केला. यावेळी ब्लॉकर चेंडू होता. सरळ दिशेने खेचला गेला आहे. 16चा फंबल झाला होता परंतु सांभाळलं स्वतःला.
दिगंबर 1 धाव. धावसंख्या एकने पुन्हा एकदा वाढते 5 धाव्यांवर. आता मात्र समीकरण जर पाहिलं गेलं 38 धावांची अजूनही गरज असणार सामन्यामध्ये. पुढे एकदा सुरेख चेंडू, तितका चांगला फटका फडीवर करतो आला नाही. चेंडू कार्पेटच्या सहाय्याने 1 धाव. 1-1 धावांनी धावसंख्या वाढताना नक्कीच स्कोरबोर्ड जर पाहायला गेला भलं मोठं आव्हान सामोरे ठेवले. तुम्हाला पोहोचायचं दिल्लीला, परंतु तुम्ही लोकल घेऊन निघाले. जर दिल्लीला पोहोचायचं असेल तर राजधानी वापरावी लागेल, परंतु तुम्ही लोकलचा सहारा घेतलाय. लोकलच्या सहाऱ्याने तुम्ही दिल्लीपर्यंत पोहोचू शकणार नाही. अप्रतिम झेल, कमाल झेल. सामना आपल्याला पाहायला मिळतोय, प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. आणि ब्लॉकर चेंडू दिवेंद्र विंदे त्याच्या बळावर सामना फायनल मध्ये पोहोचलाय. 3 चेंडू 11 धाव असताना तब्बल 2 चेंडूवर 2 षटकार खेचून संघाला फायनल मध्ये पोहोचवलाय. तसाच वैभव तामोरेसाठी 500 रुपयाचं पारितोषिक राजेंद्रजी तामोरे यांच्याकडून त्यांचे मोठे बंधू. यावेळी बिगिट, परंतु फटका काही पुरेसा आला नाही. या 1 धाव घेतली जाते. थेंबे थेंबे तडे सरचे. धावसंख्या एकने वाढताना धावसंख्या होते मात्र 8. जर तन्मय केनीकडे कॅच आला आणि तो त्याने झेल पकडला तर 100 रुपयाचं पारितोषिक दीपेश लांडेकडे. आता अशा पोलार्ड यांचं आणि पहिला फटका चुकतोय. सामन्यातील औपचारिकता शिल्लक असताना 5 चेंडू कधी पूर्ण होतात, प्रेक्षकांचे पाय कधी वाजतात, डीजेचा आवाज कधी कानावर येतो, हे मात्र प्रेक्षक वर्ग वाट पाहताना. काय सामना पाहायला मिळाले मागील 3 दिवसामध्ये. खरोखरच प्रेक्षक, जर तुम्हाला सर्व सामने आवडले ती जोरदार आवाज झाला पाहिजे. प्रेक्षक आवडलाय का सामना? नाही वाटतं प्रेक्षकांना सामने आवडले नाहीत बहुतेक. नक्की डीजेवर नाचणार का? अरे हो क्या भाई, डीजेवर नाचणार. नक्की डीजे रेडी राहायचं आहे. प्रेक्षकांचं खूप तुम्हाला प्रोत्साहन होत आहे. नक्कीच ते गाणं सुद्धा सांगतात, बम बम बोले नाही, शिवजी का बम बम गाणं वाजलं पाहिजे. पोरांनो, तुम्हाला आजची मॅच काय वाटली? जरा जोर ओढा बरं एकदा. काय कमी आवाज होता. अशा प्रकारे विकेटचा पतंग. पुन्हा एकदा संधी देतो डीजेला. आजचा जे सामना झाला विसर आपले म्हणजे जिल्ह्यात चालू होता, त्यामुळे तुला काय वाटला? खरोखर अतिशय आनंद झाला. अशासाठी आनंद झाला की जीपीएल मध्ये तब्बल 20 संघांनी प्रवेश केला. तसंच अटोपोटीच्या 5 सामने संघांनी 25 संघ आपण आज या मागील आयोजित सामन्यामध्ये खेळवलं. त्याचा मला अतिशय आनंद होतो की प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला, आम्हाला खेळाडूंनी भरभरून प्रतिसाद दिला, या आयोजकांना. त्या सर्व खेळाडूंचं मी आभार मानतोय. खरोखरच जोरदार तयार झालं पाहिजे त्या सर्व सहभागी झालेल्या खेळाडूंसाठी. जोरदार ताड्या. आणि अशा प्रकारे अजूनही शेवटचा चेंडू, फक्त 1 चेंडू 1 गाणं आणि सर्व हजारो प्रेक्षकांचे इथे मात्र पायवाजदार मैदानामध्ये सर्वांचे कॅमेरे चालू आहेत. माझ्यासमोर पाहायला मिळतात कधी 1 चेंडू होतं. सर्वांचे कॅमेरे रेडी आहेत, सर्वांचे पाय रेडी आहेत. सगळ्यांना आणतो मी चेंडू.
भले भंडारे असू दे की मांडवे असू दे, चांगलं प्रोत्साहन केल्याबद्दल धन्यवाद. मनापासून धन्यवाद. नक्कीच नक्कीच निकीच बरोबर बोललाय. कुठलाही असं जात असो काही असो आपण सहकार्यामध्ये आणि तुमचा आपल्या इथे पाहुणे उपस्थित झालेले जीएस एंटरप्राइजेसचे ओनर कृपया यायचं आणि मंचावर स्थान पडण्याचं मी विनंती करतोय. जीएस एंटरप्राइजेसचे ओनर कृपया यायचं मंचावर यायचं आणि स्थान पडण्याचं तसंच सोलोमन दादा जोरदार ताली झाला सोलोमन दादासाठी यायचं मंचावर. तुम्ही सुद्धा सहकार्य करायचं आहे. सुशांत दादा कानार यांचं सुद्धा इथे आगमन होते. जोरदार ताली झाल्याबद्दल सुशांत दादासाठी. तसंच रुक्मिणताई अंबिरे जर उपस्थित असेल कृपया मंचावर यायचं आणि स्थान पण व्हायचं आहे. रुक्मिणताई अंबिरे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सर्व प्रेक्षकांचा मी तुमची जास्त वेळ घेणार नाही. तर नक्की सर्वप्रथम जे बक्षीस आलेलं होतं ते देतो कारण मी नंतर विसरून जाणार. रोशनी महिला जिने जेल पकडलं होता जोरदार टाळ्या यायचं आहे आकाश केनीकडून. तर मी विनंती करतो सोलोमन दादा तुम्हीच द्यायच्या तुमच्या समोर या मुली वाढल्यात जोरदार टाळ्या. तसंच गोटू चायनीज पाहायला मिळतं मैदानाच्या बाहेर तन्मय केनीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. गोटू दादा तन्मय केनी लवकर यायचं आहे. आई माऊली संघासाठी हेमंतजी तामोरे हेमंत काका आपले त्यांच्याकडून पाहायला मिळतात. हेमंत काका मी तुम्हालाच बोलू इच्छितो मैदाना मंचावर की यायचं आहे आणि तुमच्या हस्ते ते तुम्हाला पारितोषिक द्यायचं आहे. विराज यस हेमंत काका तुम्हीच बोलवायचं आहे कर्णधाराला आणि जे पारितोषिक आहे तसंच पुढचं पारितोषिक यत्नेश कर्णधार. छोट्या बंधूचं मोठ्या बंधूंवरील प्रेम जोरदार टाळ्या विराज जोडण्यासाठी. विराज मी देतोय मान हे 100 रुपये पारितोषिक देण्यासाठी. विराज चला यायचंय मंचावर. विराज वेळ घेऊ नका टाइम होते आपल्याला यायचंय लवकर सांगतो इच्छितो की त्याला पारितोषिक द्यायचं आहे. नक्कीच जोरदार टाळ्या. आणि यापुढचं जे सन्मान चिन्ह आहे दिवसभर जो राबला आमच्या भाविन तामोर यांच्याकरता चंदू उमाखंड जोरदार टाळलेला पाहिजे सन्मान चिन्ह. चंद्रबाबू तामोर यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवर यायचं आणि भाविन यांना हे सन्मान चिन्ह द्यायचं ज्याने दिवसभर 3 दिवस मेहनत केली. चंदू उमा यांना विनंती करतो त्यांनी त्याला सन्मान चिन्ह देऊन एकदा सन्मानित करायचं. जोरदार टाळ्या.
फक्त मी एकट्याचं मान घेत नाही, सोलोमन दादाचं एकट्याचं नाही आहे, माझं आमच्या दोघांचं नाही. आम्हाला प्रतिसाद दिला, प्रथमेश मर्देने सुद्धा दिला, त्याच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. 500 रुपये प्रत्येकी पारितोषिक. दादा मी म्हटलं त्याला मौसम थंड आहे, मौसम थंड पैसे मी घेतली. बरोबर बोलत सर्वत्रच झालं आता. लंडन का त्याची अपेक्षा होती की रुपयामध्ये $400 मला ते बजायला असते. रुपयामध्ये मिळलं सर. राजभाऊ राज डॉलरमध्ये मिळालं मजाला $500. ह्याच्याबद्दल राजेश तुम्ही काय होऊ शकतात? जरा 2 शब्द सांगेल तर सर्वांना चांगलंच वाटेल. राजेश भाऊ प्लीज 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 प्लीज. जेव्हाही त्यांच्याकडे मदतीचा हात मागतात आणि ते तत्पर असतात आणि तेव्हा ते मदत करतात. मान्य श्री धनंजय बेंगलोरी तसेच चेतनजी बेंगलोरी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तसंच आरो एंटरप्राइजेस सेकंड प्राइज म्हणजेच 22 दादा धर्ममेर जे आपले लाडके बंधू त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ते आज उपस्थित नाहीत आपल्यामध्ये, परंतु त्यांच्या जोरदार टाळ्या. त्यांचे बंधू नितेश यांना मी विनंती करेन की तुम्ही मंचावर यायचं आहे. देवेंद्र मर्दे यांना माधुरी विंदेनीकडनं 500 रुपयाचे पारितोषिक आलेले. कुठे असेल जरा मंचावर येऊन जरा आपले पारितोषिक घेऊन जावे. नक्कीच देवेंद्र विंदे यांनी यायचं आहे आणि आपलं पारितोषिक घ्यायचं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे देवेंद्र विंदेसाठी. तसंच मोहनजी शेठ यांच्याकडून सुद्धा आपल्याला सहकार्य झाला या सामन्याच्या आयोजितासाठी. तसेच महेश कंटिंग BRC, आपण BRC मध्ये असतील माहितीच असेल तर त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला सहकार्य. JS इंटरप्राइजेस मला वाटतं त्यांची ओनर इथे उपस्थित आहेत. JS इंटरप्राइजेस नक्कीच त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जे आपल्यात उपस्थित आहेत. तसंच राजेशदादा तामोरे जे आपले लाडके लंडनवरूनच आपल्याला या सामन्यामध्ये उपस्थित झाले आहेत, जे बाहेर देशात असतात त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तसंच दीपक बाबूराव तर्फे यांच्याकडून तर नक्कीच आता जस्ट जाहीर करण्यात आला पारितोषिक. त्यांचेच वडील दीपक बाबूराव तामोरे यांच्याकडून तब्बल आई माऊली संघाला 2000 रुपयाचं पारितोषिक. जोरदार टाळ्या. तर मी नक्कीच ते पारितोषिक देण्यासाठी आमंत्रित नंतर करतोय, परंतु आधी मी नावं वाचतोय. आपल्याकडे वेळ कमी आहे, नाचायचं आहे आपल्याला अजून. सोलोमन दादा आपल्या गावातील उभारते सितारी आहे. ते पुढं क्षेत्र कोणतं असो, युट्यूब असो, क्रिकेट असो, अनेक क्षेत्रामध्ये आपले मुलं आता मात्र पुढे जात आहेत. तर मी सर्व दोन्ही गावातील नागरिकांना विनंती करतो, जे काही आपले खेळाडू असतील, मुलं असतील, मित्र असतील, शेजारी असेल, त्यांना सहकार्य करा, पुढे जाण्यास मदत करा. कारण असं म्हटलं जातं मराठी लोक म्हणजे खेकड्याची जात. आपण खेकड्याची जात आहोत का? नाही. जर खेकड्याची जात असते तर महाराज आपले छत्रपती शिवाजी महाराज यांनी गड कसे जिंकले असते? आपल्या मावड्यांना वरती चढायला शिकवलं आणि मावळे वरती चढले, त्यांनी पाय खेचले नाही, त्याच कारणास्तव गड जिंकला, महाराष्ट्र निर्माण झाला आपला. आणि या महाराष्ट्र लोकांना खेकडे म्हणतात, चालेल का? नाही ना. तर नक्कीच तुम्हाला सहकार्य करावं लागेल. प्रत्येक शेजाऱ्यांना, प्रत्येक मित्रांना पुढे द्यावं लागेल. आणि तुमच्याबद्दल एक जरी व्यक्ती, 10 गावकरी नाहीत, 10 लोक नाहीत, फक्त एक व्यक्ती असं म्हटला की या व्यक्तीमुळे आज मी पुढे गेलोय, नक्कीच तेव्हा तुम्ही गर्व बांधा महाराष्ट्री असल्याचा, एक मराठी असल्याचा. छत्रपती शिवाजी महाराज की, राजमाता जिजामाता की, छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. तर नक्कीच मी आता मात्र जमलेलो आहे. आता पुढचे समालोचन करतील माझे मित्र, माझे गुरु सोलोमन. धन्यवाद भाविन. आणि आतापर्यंत आपण सोहळा पाहता खूपच रोमांचक असा सोहळा प्रदान केला तो भाविन याने. आणि एकदा मी पुन्हा आभार मानतो ते 2 मोठे आणि कोण पटलो दोघे कोण होते त्यांचं. खरोखर त्याने खूपच सुरेख म्हणाले का दिवसभरापर्यंत लहान मुलांना खरोखर कंटाळा असता, नेहमी कंटाळा येतो, परंतु लहान मुलांचं पूर्ण मनोरंजन केलं आहे. त्या दोघांचं त्यांना मी आमंत्रित करतो. ते मला माहिती 2 कोण आहेत ते, त्यांच्याबद्दल मला क्युरियोसिटी होती की कोण असले दोघे. आणि त्यांना दोघांना विनंती करतो त्यांचे चेहरे तुम्हाला पाहायला मिळतील की ते दोघे कोण होते. आणि हे जोरदार काय सगळं झालं पाहिजे. खरोखर खूपच चांगला त्याने डान्स केला, खूपच चांगलं मनोरंजन केलं, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. चेहरे दाखवा हवे तुमचे. एकदा पण डोक्यामध्ये घालून दाखवा ना. डोक्यामध्ये घालून दाखवा. टीचर जाऊन दे. चांगलं झालं.
भाविन होते, तुम्हाला कळलं असेल. धन्यवाद भावांत दोघांचं. आम्ही भाविन याच्यातर्फे तुमचा सत्कार थोडा होतो. खरोखर खूपच मनोरंजक होतं दिवसभरामध्ये लहान मुलांचं. खरोखर लहान मुलं बिलकुल बोर झाली नाही. भाई बहिणीची छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केली त्याबद्दल मी सर्वांना बोलतोय. आधीच सिंहाच्या जबड्यात घालून हात, सिंहाच्या जबड्यात घालून हात, मोजणे मोत्याची दात, ही आपल्या घेऊन गावाची युवा पिढींची साथ. तर या गोष्टीवर ध्यान द्या, जरा लक्ष द्या आणि पुढे चला आणि तुमची साथ लास्ट पर्यंत राहिली पाहिजे. आणि GPL लास्ट पर्यंत साथ पाहिजे. भले तुम्ही जात पात धरू नका, पण तुम्ही एकदम मित्रजुटीमध्ये लढा आणि खेळा. याला आमची जात म्हणतात. बरोबर रिकेश, आपण पुढच्या बऱ्याच वर्षानंतर इकडे वरिष्ठ नागरिक म्हणून सगळं स्टेजवर बसू. इथपर्यंत GPL पुढे जाईल. मी आशा करतो की आपण वरिष्ठ नागरिक म्हणून इकडे बसू आणि लोकांना बक्षीस देऊ. तर मी आता विनंती करतो भाविन तामोरे यांना त्यांचा सत्कार करायचा. एकदा जोरदार टाळी झाला पाहिजे बनवून करणाऱ्या कलाकारासाठी. कारण की या जगात फक्त रडवणं असते, फक्त हसणारे विरलेच असतात. या जगात फक्त रडवणारेच भेटतात, परंतु हसवणारे विरडेच असतात. त्यामुळे आता जोरदार टाळ्या झाला पाहिजे दोघांसाठी. आज भरपूर मनोरंजन केलं दोघांनी, खरोखर मनोरंजन केलं, मनापासून मनोरंजन केलं. अक्षरशः मला पण मोह आवडला नाही. मी पण सुद्धा छोटू पतलू बघतो, कारण की शेवटी लहानपण प्रत्येकात दडलेलं असते. तर सर्वांचे आभार मानव झालेत असं मला तरी वाटते. आणि मी पुन्हा एकदा माफी मागतो सर्व पाहुण्यांची, कारण थोडासा उशीर घेतला आम्ही. तुमचा सत्कार ठेवलाय कारण खरोखरच मेहनत होती यांची आणि त्यांचा सत्कार करणं गरजेचं होतं. तर मी माफी मागतो आयोजकातर्फे. तर वडूया आपल्याला जे पाहुणे मंडळी लाभलेले, जे आयोजक लागलेले आयोजक त्यांनी सहकार्य केलं. तर मी सर्वप्रथम पुष्प देणं इच्छितो धनंजय दादा याचे आणि जे वरिष्ठ व्यक्ती आहेत आपल्या गावातील बांगेला समाजातील, ज्यांनी सुंदर असं कार्य केलं. आणि खरोखर सामन्याचा लाभ घेण्यासाठी ते सलग 3 दिवस मंचावर उपस्थित होते. जोरदार ताळ्या झाला पाहिजेत कमलाकर बाबांसाठी. खरोखरच तसंच कमलाकर बाबा यांना मी विनंती करतोय की तुम्ही माते की तर जर चुकून कोणाचे आभार राहिले असतील तर क्षमा मानतोय. तर आता मात्र मी जे पुढील समालोचनासाठी विनंती करतोय की सोलमन दादा तुम्ही पुढचे समालोचन करतील. धन्यवाद भावेन. गेले 3 दिवस GPL ठरवायचा जो विचार झाला होता, तेव्हा GPL जेव्हा म्हणत होते तेव्हा ग्राउंडचा विचार होतो, म्हणजे आमच्या गाडीचं ग्राउंड. परंतु एवढी ग्राउंडची उपलब्धता नव्हती. परंतु टोपपाड आळीमोली संघाचं मी अभिनंदन करतो की त्यांनी चांगल्या प्रकारे आयोजन केलं. खरोखर खूप छान रीती आयोजन केलं. म्हणजे आम्हाला त्या ग्राउंडची कमतरता बिलकुल जाणवली नाही. ज्या प्रकारचं आयोजन होतं उत्तम रीती आयोजन केलंय. आणि आता आपण शेवटच्या 3 दिवस तुम्ही प्रेक्षक रसिकांनी खूपच छानरीत्या सपोर्ट केला, खूपच छानरीत्या इकडे येऊन उपस्थिती दर्शवली. आपल्या टीमला, प्रत्येक स्वतःच्या टीमला सपोर्ट केला. स्वतःच्या टीमला नव्हे तर समोरच्या टीमला सुद्धा सपोर्ट केला आणि शेवटला म्हणजे क्रिकेटला सपोर्ट केला. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. जिजाऊ माता संघ आडी आमच्या गावचे प्रथम सैनिक सुशांत कानडजी, त्यांच्या आई वडिलांना सुद्धा वीर पुत्राचा जन्माला घातला आणि आपल्या सीमेवर तैनात पाठवलाय. त्या आई वडिलांना सुद्धा आयोजकातर्फे शत प्रणाम. आम्हाला कळलं होतं की गलवान खोऱ्यामध्ये चीन सोबत जी मारामार झाली होती भारतीय सैनिकांची, तेव्हा संकेत तिकडे प्रत्यक्ष हजर होता
आणि संकेत तिकडे हजारो ताजी चीन सैन्यावर मारामारी होता मूग इतका जवळ पत्रसेच दिला होता संकेत प्रभू यांनी आणि त्याला मी फोटो पाहतो. खरोखर एक छोटा मुलगा जो आपल्या समोर लहानाचा मोठा झाला, एक छोटा मुलगा जो आपल्या लहानसमोर मोठा होता स्नायपर गन घेऊन फिरतो, त्याने फोटो टाकला होता स्नायपर गन घेऊन बसलेला. तेव्हा मला खरोखर माझा ऊर गाठून आला, कारण की एक लहान मुलगा जो आज भारताची सेवा करतो आता आपल्या गिवली गावाचा आहे. ही गोष्ट खूप महत्वाची आहे आणि त्याचा वारसा आणि त्याची सुरुवात करणारे मुहूर्तमेढ रोवणारे आमचे सुशांत कानड दादा. असेच येणाऱ्या युवा पिढीने असा आदर्श घेऊन पुढे जावं आणि आपल्या भारताची सेवा करावी अशी विनंती करू सगळ्यांना. आणि कोमल लोखंडे हिला विनंती करतो, तिने स्टेजवर यायचंय. 200 रुपयाचं पारितोषिक माहित नाही कोण अज्ञात आहे, त्याने तुमच्यासाठी दिलंय. नाव सांगितलं नाही परत त्याने तुम्हाला द्यायला सांगितलंय. कोमल लोखंडे 200 रुपयाचं पारितोषिक. जोरदार टाळ्या कोमल लोखंडे. आणि आता महिला संघाचा जो उपविजेता संघ होता, खरोखर जिच्या मयुरी सेन जी आमची सर्वात लाडकी मुलगी आम्हाला मध्यंतरी सोडून गेली अचानक मध्ये, आईबाबाच्या आशा असतात त्या अचानक मावडल्या, परंतु काही हरकत नाही. तिच्या नावावरती आमचा संघ आज खेळला आणि आज फायनलला आम्हाला खूप आनंद होतो. त्याला मी आमंत्रित करतो जो उपविजेता संघ राजेश तामोर यांच्याकडनं ही ट्रॉफी सन्मानित करण्यात येईल. त्याला राजेश तामोरे. आणि प्राइज नाही ट्रॉफीवरती संवाद. खूप खूप आभार राजेश तामोरे आणि मयुरी 11 संघाचे. खूपच छान केलं तुम्ही, धन्यवाद मयुरी संघ. एन्जॉय तुमचा आजचा दिवस आहे. आणि आता लहान मुलांचे जे सामने झाले होते त्याच्यामध्ये मी आमंत्रित करतो अंश 11 चा कर्णधार आणि पूर्ण संघ. इथं जोरदार कर्णधार पाहिजे अंश 11 संघाकरता. अंश 11 चा कर्णधार हे सेंटरप्राइजचे ओनर. मला वाटतं ते माणसावरती जोडलं नाही आहे. हे सेंटरप्राइजचे ओनर कमलाकर बाबा यांना मी विनंती करतो, त्यांनी लहान मुलांना सन्मानित करायचं. थोडंसं सांभाळायचं आहे, ट्रॉफी घेतलेली आहे, थोडं सांभाळायचं आहे करताना. जोरदार एकदा अंश 11 संघाकरता. टाळ्याचा कडकडा चालू करायला पाहिजे जो फक्त मेडल घालत नाही. टाळ्याचा कडकडा चालू लावून द्या. कमाल खाजवाडी आणि पूर्ण अंश 11 संघ करतात. आणि आता उपविजेता संघ दीपक दौडे आणि मंचावर यायचं. दीपक दौडे भाऊ त्यांना विनंती मंचावर यायचं. तुम्हाला सारखी द्यायचं. आई माऊली ज्युनियर संघ याचा दीपक दौडे यांना विनंती करतो. दीपक दौडे यांच्याकरता उपविजेता संघ टोपडा आई माऊली ज्युनियर संघ. जोरदार टाळ्या टोपडा टाळ्या कमोर यार तुमचा संघ. जोरदार टाळ्या होता कमोर यार तुमचा संघ फायनल जिंकलेला आहे. एका जोरदार टाळ्या. दीपक खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आभार आई माऊली ज्युनियर संघ. अबापुढे विनर आहे त्याला ट्रॉफी असेल आणि जे अबापुढचे उपयोजन आहेत त्यांना मेडल असेल याची थोडीशी जाणकारी घ्यायची. तर काय नाही फुलाचे पाकिट. अबापुढचा जो फायनलचा सामना जिंकलेला संघ आहे साई दर्शक. अविनाश केनी चंद्रकांत हरिचंद्र दारमेर, विवेक तामोरे, दीपक मेर, राकेश
काय बोलायचं ते पुढे सर्व आभार मानतोय. आणि आज लहानाचे मोठे झाले तरी सर्व संघ आमचा एकच आहे आणि तो शेवटपर्यंत एकच राहणार. हे आम्हाला खूप आशाची फुल एवढा कॉन्फिडन्स आहे की आमचा संघ आज फायनल पर्यंत पोहोचला आणि फायनल मारली. हा आमच्या संघाचा आम्हाला आभार आहे. धन्यवाद. बरोबर कपिल पाटील बोलल्याप्रमाणे सायदरचा संघ एक वेळ हा मातब्बर संघ होता आणि आज त्यांनी पुन्हा प्रूव्ह केलं अबव 40 मध्ये सुद्धा त्यांनी जिंकून दाखवलं. ही खूप मोठी गोष्ट आहे. या वयात सुद्धा मॅचच्या युवक स्वागत झालं पाहिजे. आणि आज उत्कृष्ट प्रकारची कामगिरी करणारे आणि उत्कृष्ट खेळणारे निलेश जयेश दादा सॉरी तामोरे त्याने मंचावर यायचं. उत्कृष्ट जेल पकडत आणि एका हातावर जेल पकडला होता. वैभव तामोरे आमची लाडकी विजयी हिला आमंत्रित करतो. भावेश तामोरे यांच्या मातोश्री भावेश तामोरे यांच्या मातोश्रीला आमंत्रित करतो. त्यांनी सन्मान केला. भावेश तामोरे यांच्या मातोश्री यांना आमंत्रित करतो. विजयी जोरदार टाळ्यांनी स्वागत करतो. जन्मशंभरी करता आणि बक्षीस बक्षीस आमंत्रित करतो. भावी देवा जन्मशंभरी दोघांना सगळ्याला उत्कृष्ट फलंदाज तर मी आमंत्रित करतो राज मांगेला फ्रॉम लंडन UK यांना मी आमंत्रित करतो. त्यांनी बक्षीस देण्याकरता यायचं आहे. आणि मालिकावीर आहे. कोण असेल तुम्हाला वाटतं मालिकावीर कोण असेल? सॉरी दोन आवाज आहेत तुम्हाला. यज्ञेश विंदे काहीतरी देवेंद्र विंदे मालिकावीर त्याच्या त्याच्यासोबत ट्रॉफीसोबत त्यांनी 500 रुपये सुद्धा बक्षीस दिलेलं आहे. त्यांनी 2000 रुपये सुद्धा बक्षीस दिले टीमला आणि वेळोवेळी त्यांनी 500 रुपये सुद्धा बक्षीस दिलं. मला तर सर्वात जास्त बक्षीस मिळवणारा खेळाडू सर्वस्व क्रीडा रसिक. आणि एक गोष्ट महत्वाची लक्षात घ्यायची आहे. प्रत्येक जीपीएस टुर्नामेंटला त्यामुळे टुर्नामेंटला हजार असतात. त्याचे भाऊ रक्षेश तामोरे दोघे सुद्धा हजार प्रत्येक खेळाडू चांगल्या प्रदर्शनातून
आपल्या संघाला पुढे नेतो देवेन, आणि तेव्हा त्याच्या डोळ्यातून पाणी येते, मी पाहिलंय तेव्हा देवेन यायचं प्लीज, देवेन यायचं प्लीज, नक्कीच जाऊ द्या, थोडासा तो पाऊस झालाय. मला पहिल्या माणसाने दिला, पहिल्या 2 वर्षानंतर बक्षीस दिलं असतं. खरं तर काही फरक नाही. खरोखर देवेंद्र बिंदे खूपच छान खेळला तोस, खरोखर सर्वांचं मन जिंकलंस. शेवटी क्रिकेट हा महत्वाचा गेम आहे. जे विजेते आहेत त्यांचा जे सत्कार करतील आणि ज्याचा हे करतील, उद्घोषणा करतील, त्याचा मी भाविन तांबरे तुमच्या सर्वांचे लाडके समालोचकांना मी आमंत्रित करतो. धन्यवाद. तर सर्वमान्यता, तर नक्कीच द्वितीय पारितोषिक गिवली प्रीमियर लीग पर्व 5 मध्ये पाहतोय पश्चिम भंडारवाडी संघ आणि कोण इच्छितो आरवी इंटरप्राइजेस म्हणजे बाळूंचा नाते आपल्या उपस्थित आहेत, परंतु त्यांची आई संध्या इथं मात्र उपस्थित आहे. त्यांना विनंती करतोय तर नक्की तुमच्याकडे जाऊन बसला घेऊन गावातील जोरदार टाळ्या त्याला बरेच दादांसाठी, आणि खरोखरच नेदरला पुढे नेलं दादांनी. तसंच ते सुंदर आपण पारितोषिक पाहिल्या, खरोखरच आकर्षित पारितोषिक होत्या. दादांकडे मागणी झाली GPL पर्व 5 साठी, आणि दादांनी ती मागणी लगेच पूर्ण केली. खरोखरच तर आम्ही येण्याआधी दादांना विनंती करतोय, दादा 2 शब्द प्लीज दादा. धन्यवाद. बसून बोललं तर चालेल का? खूप असं सुंदर असं आयोजन या 5व्या पर्वाचं गिवली प्रीमियर लीग 2022 या आई माऊली संघाने या छोट्याशा मैदानात आयोजित केलं, त्याबद्दल त्यांच्या खूप खूप धन्यवाद. संपूर्ण गिवली क्रिकेट रसिकांतर्फे आणि गिवलीच्या क्रिकेट खेळाडूंतर्फे. तसेच या गिवली प्रीमियर लीग मध्ये या पर्वात 20 संघ हे समाविष्ट झाले. मला एक आश्चर्य वाटतंय की आपल्या छोट्या छोट्या आळ्यांमधून प्रत्येक आळीमधून 3-3 संघ निघतात. त्याबद्दल या क्रिकेटची ओढ आणि क्रिकेट बद्दलचं प्रेम हे गिवली गावाने क्रिकेटवर केलेलं आहे. तर जर आपल्या गावातनं जर कोणी मुलगा पुढे जात असेल तर त्याला आम्ही नेहमीच सहकार्य करण्यासाठी तयार आहोत. मी जेव्हा माझ्याकडे मागणीसाठी मुलं येतात तेव्हा मी हमेशा त्यांना सांगत असतो की टेनिस क्रिकेट खेळण्यापेक्षा लेदर क्रिकेट खेळा, कारण तुमचं फ्युचर जर तुम्हाला या स्पोर्ट्स मध्ये करिअर करायचं असेल तर टेनिस आज एका लेवलवर जाऊन कुठेतरी वर्ल्ड कप क्रिकेटचा हा टेनिसचा होतोय, आणि जर नावाजलेले खेळाडू आहेत आणि त्यांना संधी मिळत नाही, मग आपण कुठेतरी कमी आहोत. तर आपण कुठेतरी प्रयत्न केला पाहिजे की आपण लेदर मध्ये कुठेतरी पुढे जायला पाहिजे. जर आपल्या गावातून कसं कोणी जात असेल, आताच आपल्या पालघर तालुक्यातील कुमार सिद्धार्थ राऊत याची रणजी संघामध्ये निवड झालेली आहे, सर्वांना माहिती असेल. आणि हार्दिक तामोरे हा पहिल्यापासून खेळत आहे रणजी, पण या वर्षीच्या रणजी संघामध्ये मुंबई संघामध्ये जो सिद्धार्थ आपला जो हा क्रिकेट क्लब आहे दत्तसाई कृपा क्रिकेट क्लब, या संघाची ओमकार क्रिकेट ग्राउंडवर जेव्हा मॅच झाली होती त्या संघाच्या अगेन्स्ट मध्ये आपल्या संघाच्या अगेन्स्ट मध्ये आज सिद्धार्थ राऊत खेळला होता. आणि यज्ञेश आणि गौरव वारेकर हे जेव्हा फलंदाजी करत असताना मला सांगण्याचा एकच तात्पर्य आहे की जो खेळाडू आपल्या सोबत खेळत होता आज कुठल्या तरी उंच पातळीवर जाऊन पोहोचलेला आहे, तशीच आपल्या गावात कोणीतरी प्रयत्न करावं आणि आपल्या गावाचा गौरव आणि नाव हे लौकिक करावं, हीच एक सदिच्छा आहे. तर कोणीतरी हा प्रयत्न करावा. धन्यवाद. आई माऊली आयोजित
डमरू बजाते हुए बाबा के दरबार में जिनके हाथ है वो अपने हाथ से डमरू बजा के बाबा भोले को मनाएंगे। बाबा का दो चीज बहुत पसंद है, एक डमरू और एक भंगिया। उठाइए तो हाथ, ये डम डम डम